नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आणि समोर अत्यंत सुंदर आणि देखण्याची कुस्ती मैदान श्री गणेश महासंघ छावणीच्या वतीने आजचा या सुंदर आणि देखण्याचं कुस्ती मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे। यासाठी केला होता आताच उच्च समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम ठाकूर साहेब, माजी नगरसेवक, त्याचबरोबर त्यांना साथ सोबत करणारे संस्थापकीय अध्यक्ष अशोक सायंना यादव, माजी महापौर, आणि रखमाजी जाधव, सुभाष शेजवळ पडेगाव नगरसेवक, माजी नगरसेवक श्री प्रशांतजी तारगे साहेब, मान्य नगरसेवक संजयजी गारोल साहेब, किशोरजी कछवा, अनिल जयस्वाल साहेब, शेख हनीफ, करण सिंगजी काकस, सामाजिक कार्यकर्ता राहुल यल्दी पडेगाव, सुरेश वर्मा, चप्पू भैया, मयंक पांडे, सागर शेख, पवन तेडले, त्याचबरोबर अशी सर्व मान्यवर मंडळी या कुस्ती मैदानाचं कव्हरेज घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। रामेश्वर विधाते, त्याचबरोबर एनआयएस कुस्ती कोच मंगेशजी डोंगरे सर, इम्रान पटेल, अशी ही मान्यवर मंडळी पंच म्हणून दक्ष आहेत। त्याचबरोबर हलगी वादनासाठी आमचे भायाबाई देखील उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या हलगीच्या तालामध्ये ज्यांनी अनेक पैलवान अक्षरशः खरं म्हणजे हलगी आणि पैलवान हे दोघांचं एकमेकांशी असं अगदी अचूक असं नातं आहे। हलगी वाजली की आपोआपच पैलवानाच्या अंगामध्ये रक्त सळसळायला लागतं, अशी भायाबाई या ठिकाणी उपस्थित आहेत। चला हलगीवाले भायाबाई, तुमच्या हलगीशिवाय कुस्ती मैदानाला मजा नाही। आला हलगी बहादर मैदानात आला। रिचार्ज तर केला नाही रे भावड्या, बाटली खिशात घालतोय म्हणून विचारतो। शाबाश, वा, नाहीतर ग्लुकोज आला टाकून आणि रिचार्ज होऊन। शाबाश शाबाश शाबाश। माणसाच्या जन्मापासून ते माणसाच्या मृत्यूपर्यंत कुठलाच, त्याचबरोबर अनेक कुस्ती मैदानामध्ये कुस्ती मैदान गाजवण्याचं काम जर कोण करत असेल तर ती हलगी करते। पैलवानांच्या रक्त सळसळण्याचं काम जर कोण करत असेल तर ती हलगी करते। असं हलगी वाजवण्याचं काम आहे। पूर्वीच्या काळामध्ये अनेकदा लढाईच्या ठिकाणावर सुद्धा, रणांगणावर सुद्धा मोठमोठाले नगाडे होते आणि नगाडे वाजवून ते सैनिकांना प्रोत्साहन देण्याचं काम ते करायचं। साधी ताकद नाही सैनिकांमध्ये। हलगी बहादर भायाबाई, तुझा जोडीदार कुठं आहे? कुस्ती मैदान
आनंदाचे क्षण आहेत. आनंदाचे आणि आठवणीचे क्षण वेळोवेळी कॅप्चर करत राहायला पाहिजे. कारण उद्याच्या भविष्यामध्ये तुमचा भूतकाळ जर तुम्हाला आठवत नसेल तर मात्र नंतर तुमचं सगळं निराश होऊन जातं. त्याचबरोबर या मैदानात टोकाचे कुस्तीप्रेमी, त्याचबरोबर हेलेमच्या टकरीसाठी प्रसिद्ध असणारे, पैलवानांप्रमाणेच हेलेवर सुद्धा प्रेम करणारे सतीश चौधरी साहेब या ठिकाणी आगमन पूर्व भारतामध्ये कुस्तीला राजाश्रय होता. जिले का नाम पूरे संजय जी तो सत्कार कर रहे हैं. उनका फेटा और हारदाल के जारवल महिला भगिनी है. छावणी गणेश महासंघ मार्फत आयोजित केलेली कुस्ती स्पर्धा आहे. त्यासाठी मला अशोक सायन्ना साहेब तसेच आमचे अध्यक्ष ठाकूर साहेब कधी कधी आम्हास जेवत्या ताटावरती त्यांनी आमंत्रित केलं होतं. आम्ही इथे हजर झालो. कुस्ती सुंदर अशी कुस्ती आम्हाला बघायला मिळाली. लहानपणी असताना आम्ही देखील लड्डूसाठी कुस्ती खेळायचो. ते दिवस मला आठवले आणि एक सुखद क्षण यावेळेस मला देऊन गेले. याकरिता मी छावणी गणेश महासंघाचा आभारी आहे आणि सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सव अनुषंगाने मी खूप खूप शुभेच्छा देतो. गणेशाचरणी प्रार्थना करतो की आपली ही जे गणेश मंडळ जे कामकाज आहे दिवसेंदिवस असे सामाजिक आर्थिक असेल शैक्षणिक स्तरावर मोठ्या प्रमाणे आणि क्रीडा प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणे काम असेच भविष्यात चालू राहो आणि आपल्या देशाच्या जडणघडणी समाजसेवेमध्ये यांचं हातभार लावो एवढी शुभेच्छा देतो. सर मिरवणुकीच्या निमित्ताने वाहतूक शाखेने काय काय नियोजन केलं? मिरवणुकीच्या अनुषंगाने यापूर्वीच समन्वय समितीची बैठक झाली होती. त्या अनुषंगाने ज्या सूचना आपल्याला दिल्या होत्या तसे आम्ही ज्या विसर्जनाच्या वेळेस बॅरिकेडिंग कुठे कुठे करायचं आहे ते आम्ही स्पॉट आयडेंटिफाईड केलेलं आहे. त्याकरिता जे साधोसामान लागणार आहे जसे रोप असतील, बॅरिकेड्स असतील, तसेच आपले जे नगरनाका ते छावणी बाबापम आणि बाबापम ते नगरनाका दरम्यान जे झाडं वगैरे आडवी आलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही मनपा आणि छावणी कंटेनमेंट बोर्ड तसेच मिलिटरी परिसरातले जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना पत्रावर केलेलं आहे आणि त्यांना स्वतः पर्सनली जाऊन देखील भेटणार आहे की ते झाडं किंवा वायर वगैरे असतील ते काढून देण्याबाबत. आणि ट्रॅफिकच्या वेळेस त्या अनुषंगाने ट्रॅफिक जाम होणार नाही किंवा आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्जन कसा करायचा आहे त्याचे देखील आम्ही नियोजन केलं. चालेल, धन्यवाद.